मरण हाती सुटले काया विचार या निश्चय विचार या निश्चय विचार या निश्चय मरण हाती सुटले काया विचार या निश्चय विचार या
टाळी वाजवा एकदा. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारेया निश्चय. नासोन्या गेली कांती, सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर महताही. नासोन्या गेली कांती, सहज स्थिती भोगाची. तुका म्हणे कैची केव, कोटे जीव निराळा. नासोन्या गेली कांती, सहज स्थिती भोगाची. पांडुरंगा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरण. आओ स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवे. सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. नासोनिया गेली कंती, सहज स्थिती भोगाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय महाराज म्हणतात, आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं, त्या मरणाच्या संबंधाने मीमांसा करतात. अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करुणा उरुणालय. अखिल गुण निदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली ज्ञानोबाराय. वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज. सर्व संत महात्मे गुणीजन गायक वादक वैष्णव टाळकरी उपस्थित महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे, कैलासवासी खंडेराव दत्तात्रय शिंदे अण्णांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज एक कीर्तनाचं आयोजन. विनीतश्री त्यांची पत्नी गंगा भागीरथी गोदाबाई खंडेराव शिंदे, मुलगा दीपक खंडेराव शिंदे आणि वैभव खंडेराव शिंदे, मुलगी कोमल रोशन चव्हाण, शोकाकुल समस्त शिंदे परिवार यांच्या माध्यमातून माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी महाराज मंडळी, आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त प्रणामचे गुरुबंधू वैभवजी महाराज वेलजाळी, वैभवजी महाराज उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी श्री हरिभक्त प्रणामचे गुरुबंधू शरदजी महाराज दिघे गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित वैष्णव टाळकरी आमचे माऊली महाराज घुटीकर, माऊलींच्या संस्थेतील गुरुबंधू महाराज एकदा विद्यार्थ्यांकरता टाळीवर. उपस्थित गुरुबंधू महाराज मंडळी, आदरणीय
वासरी वादक आमचे श्रेष्ठपर आमचे राहुलजी महाराज स्थानक गुरुजी उपस्थित आहेत आणि आपल्या नाशिक परिसराचं मोठं वैभव असणारे मृदंगाचार्य आदरणीय अगदी हृदय अभिन्न आमचे दिनेशजी महाराज मोजाग गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित परिचित सर्व गुणीजन महाराज मंडळी गुरुबंधू महाराज मंडळी आणि ज्यांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे. मी तर अनेक वेळा सांगत असतो दादाश्री महिला स्वयंपाक करणारी किती सुगरण असू द्या तवा फुटका असल्यावर काय करी तवा फुटका असल्यावर काय करणार बरोबर. चपाती म्हणा भाकरी म्हणा करपणारच आहे ना. तसं आता गायक वादक मंडळी विशेष आहे राऊंड राऊंड माय कशी आणत असते तर काय केलं असतं म्हणून वर्णन करावं तितकं थोडे. म्हणजे सुनील भाऊशी सुंदर अशी माईक सिस्टीम आहे त्यांचा एकदा टाळीवाली माझ्यावरती नितांत प्रेम आहे म्हणून उपस्थित मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो आणि अधिक परिहार न देता अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. विठ्ठल विठ्ठल कैलासवासी खंडेराव दत्तात्रय शिंदे अण्णांचा प्रथम पुण्यस्मरण आहे. या संबंधाने मी अनेक वेळा चिंतन मांडत असतो. गुरुजी शेवटी शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत. त्याला आकार शब्द वापरलेला आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. नवे आकाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विकार म्हणतात. आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत. ज्ञानोबा म्हणतात ना देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना आपण देहाच्या तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात कारण आपण गावाला देहाच्या आलेलो. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात 3 सोहळे होतात. तसं अनेक आहेत पण मुख्य 3च आहेत. एक जन्माचा आहे, एक लग्नाचा सोहळा आहे आणि एक मरणाचा सोहळा आहे. आता लग्नाचा सोहळा जे त्याच्या मनावर आहे साजरा करायचा नाही. जवळजवळ बरेच सोहळे राहणारच आहेत आता म्हणजे लग्नाचा सोहळा ज्याच्या त्याच्या मनावर आहे. सुनील भाऊ पण एक बोलू याच्यातला जन्म नावाचा पहिला सोहळा साजरा तुम्ही केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करा म्हणायची गरज नाही. तो करावाच लागणार. नाही आमचे श्रीगुरु रवदावत म्हणत असतात बाबा म्हणत असतात मरणाचा सोहळा साजरा करण्याकरता जन्माचा सोहळा साजरा करायचा. पण बघा तुम्ही गंमत आहे. आता मला सांगा आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? बोला. जन्माचं. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सकाळी सूर्यनारायण उगवले आज उगू द्या मी उशिरा उठतो थोडं तर माझ्या अगोदर उद्या सकाळी सूर्यनारायण उगवले तर सगळ्यात अगोदर मी जाऊन सांगणार आहे शरद गुरुजी काय अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलं ना मावळताना सुद्धा स्वागत करावाच लागणार कारण स्वागत उगवताना केलं. तसं जन्माचं स्वागत केलं की मरणाचं सुद्धा स्वागत करावाच लागणार. तो कबर म्हणतात ना उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या काय जन्माला आलेल्या काय मरण सांगाते. त्याला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास म्हणजे शरीर आहे. तुला स्पष्ट बोलू आपण जगण्यानं जगत नाही मरणानं जगतो. जगण्यानं जगत नाहीत आपण मरणानं जगतो. म्हणजे मी अनेक उदाहरण देत असतो. आता मला सांगा 1 लिटर पेट्रोल मध्ये मोटरसायकल जास्तीत जास्त किती किलोमीटर चालल?
50 किलोमीटर जास्तीत जास्त. गुरुजी आपल्याला वाटतंय गाडी इथपर्यंत आली, 50 किलोमीटर आली नाही, पेट्रोल खात गेली. वाटायला जागालो नाही, खरं मरणाकडे चालू. आयुष्य जात आहे काळ मरणाचे तव गाठोडी पदरी. म्हणजे मला मुद्दा मांडायचा, शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ज्ञानोबर म्हण परिसपा सव्यसाचे मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडे. किंवा जवरी संगो प्रकृतीचा तववरी त्यागुण घडे कर्माचा आणि आयशाही करू म्हणते त्याचा आग्रहोची उरे. म्हणजे शरीर स्वीकारलंय, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. हे पा मला सांगा, आपण राहतो कुठं? जगामध्ये, बरोबर? जगामध्ये आलोत कुठं? जगामध्ये. हे पा जगामध्ये आलोत ना, याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो. कसं काय? हे पा ज आणि ग असे 2 अक्षर, बरोबर? तर ज शब्दाचा अर्थ आहे गायछाप आणि ज ग शब्दाचा अर्थ आहे चुन्या डबी. आपले सॉरी ज शब्दाचा अर्थ आहे ज आणि ग. ज शब्दाचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, ज शब्दाचा अर्थ. आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे जग शब्दातच दडलेले, काय दडलेले? जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं. जग शब्दातच दडलेले. मग गुरुजी जर जग शब्दातच जरी दडलेला असेल तर मग अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे. म्हणून शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. ते आवाज बसला तर खोकला लागला होता म्हणून ते संभाजीनगर जो आडूळ फाटा आहे ना, त्या आडूळ फाट्यावर मी आडूळसा बाटली घेतली खोकल्याची. आडूळसा बाटली घेतली खोकल्याची मेडिकलवर. आणि घेतल्याच्या नंतर ती बॉटल जेव्हा घेतली का दादाश्री, त्या बॉटलवर ती तारीख लिहिलेली होती. कोणती? ज्या दिवशी ती बॉटल कंपनीमध्ये तयार झाली का ती तारीख लिहिलेली होती. मला त्याचं नवल नाही वाटलं, पण त्याच बॉटलवरती दुसरी सुद्धा तारीख होती लिहिलेली. कोणती? ज्या दिवशी एक्सपायरी डेट संपणार आहे का ती तारीख त्याच्यावर लिहिलेली होती. म्हणजे दोन्ही तारखा त्याच्यावरच लिहिलेल्या होत्या, ज्या दिवशी तयार झाली ती आणि ज्या दिवशी संपणार आहे ती सुद्धा. मग मला तेच सांगायचं ना, मग ज्या दिवशी जन्माला आलो त्या दिवशी मरणाची तारीख सोबतच घेऊन आलेलो. ते सुनील भाऊनी मागाशी ते फेटानं उपरनं घेतलं आणि ते पुढं गेले आणि मग मी नंतर मागे चालत आलो. मी फेटा बांधला आणि उपरनं तिथंच खुर्चीवर राहिलं. मग ते उपरनं मी उचलू लागलो, उपरनं घेतलं, तिथं घेण्यासारखं सापडलं. ह्या उपरण्याचा मी पहिला काठ उचलला आणि असा खांद्यावर टाकला. अहो तो पहिला काठ उचलून खांद्यावर टाकला का तो दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही. ते पहिला काठ उचलून खांद्यावर टाकला का बाबा दादा, ते दुसरा काठ उचलायची गरजच पडली नाही, तो आपोआपच खांद्यावर आला. तसा जन्म नावाचा काठ एकदा उचलला की मृत्यू नावाचा काठ उचलायची गरज नाही, तो आपोआपच येणार आहे, आपोआपच येणार आहे. बरं असं का? पण असं का? त्याचं कारण आहे ना, कारण आपण शरीर स्वीकारलं. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही, नाही म्हणून चालत.
ते वेदांत शास्त्रानं षड्विकार सांगितलेले. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती हे षड्विकार सांगितले. गुरुजी याच्यातल्या पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यती इथपर्यंत यावंच लागतं. पण भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं. काय? बालपण गेले नेणता तारुण्यदशेविषय व्यथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मरे म्हणजे इथपर्यंत. बघा वेदांत शास्त्रानं सांगितलं अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यती. आणि भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तरुण्यपण आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण. पुढं पण नाही सरपणाचं ना म्हातारपण गेलं. मग असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारले. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. बरं ठीक आहे चला. आता तुम्ही म्हणता मग जन्म मरण संपतच नाहीत का? संपतात. म्हणजे आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात त्या दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली. बेज भाजुनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही आमा जावे मारावे लागत नाही आमा जावे मारावे लागत नाही आमा जावे मारावे लागत आमा जावे मारावे लागत नाही आमा जावे मारावे लागत नाही आमा जावे मारावे लागत नाही यावं लागत नाही आणि जावं लागत नाही गुरुजी. बरं ठीक आहे. म्हणजे आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. बरं ठीक आहे. तुम्हाला कसं काय जन्म मरण नाही? तुकोबाराय कारण महाराज म्हणले जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना हे आकाराला आहेत. आकार म्हणजे शरीर हे आकाराला आहेत. पण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारासी कायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आमचा देह राहिला नाही आमचा देव झाला आणि आमचा देव झाल्यामुळं आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. अभंगाचं पहिलं मरण हाती सुटली काया मरण हाती सुटली
मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चयी. महाराज म्हणले आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. आम्हाला जन्म नाही आणि मरण नाही. जन्म मरण का नाही? कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आकाराला आहेत. पण आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकारास एकायचा ठाव देह प्रत्यक्ष झाला. आमचा देव झाल्यामुळं मरणा हाती सुटली काया. मग आता जन्म नाही आणि मरण नाही. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे. बरं ठीक आहे, तुम्हाला कसं काय जन्म नाही? तुकोबार आहे अनेक वेळा सांगत असतो, हे सांगत असतो मी अनेक वेळा सांगत असतो गुरुजी. माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. 2-3 कारणामुळे. कोणते 2-3 कारण? पहिलं कारण सासरवाडीच्या मार्काने. पहिलं कारण पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी 1. दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2. आणि जन्माचं तिसरं कारण केले कर्म झाले उपजले मेले ऐसे केते. या 3 कारणामुळे माणसाला जन्म घ्यावा लागतो. जन्माचं पहिलं कारण आहे पाप आणि पुण्य. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. आम्हाला नाही घ्यावा लागत जन्म. का नाही घ्यावा लागत? कारण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. लागोन्य दो पाप पुण्यांगा. बरं पाप आणि पुण्य का नाही? त्याचं कारण आहे तो कामाने आम्ही झालो अग्निरूप. तू का सदा नाम घोष करू हारिका. सदा नाम घोष करू हारिका. सदा नाम घोष करू हरिका. सदा नाम घोष करू हरिका. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मी अनेक वेळा सांगत असतो वैकुंठवासी भजन सम्राट महाराष्ट्र भूषण गुंडूभाऊ गोळेगावकर म्हणजे खरोखर महाराष्ट्राचं भूषण होते. मला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. मला मुद्दाम म्हणलं आपण शरीर स्वीकारलं की जन्म आणि मरण नाही म्हणून चालत नाही. कारण जन्म का घ्यावा लागतो? पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी
पण गुरुजी तुकोबाऱ्या म्हणले पाप आणि पुण्य राहिलं नाही. का राहिलं नाही? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करता येतात. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो एक, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो दोन. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावाया गेलो देवाचे होऊन ठेवलो, याला म्हणायचं नाम स्वरूप. ज्ञानस्वरूप नामस्वरूप आणि दोन्हीचा अर्थ एक अग्निरूप. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य राहील? बरं काय झालं पाप आणि पुण्य राहण्याकरता? अग्निरूप म्हणजे आता बघा मी अनेक उदाहरण देत असतो. पाप पुण्य कसं राहिलं नाही? एखादं झाड असावं आणि त्या झाडांवरती सगळ्यात पक्षांची घरटी असावं. सगळ्यात पक्षांची, भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्यात पक्ष आपले, सॉरी हे मोठ्याले पक्ष झाले, मोठे झाले छोटे घ्या, मोठे नको म्हणजे पक्षी मोठे नको छोटे. पक्षी म्हणजे चिमणी, हे छोट्याले पक्षी चिमणी. नवीनच पोपट, हे नुसता पोपट, ते नवीन पोपट वेगळा. चिमणी, पोपट, कावळा, कबूतर, जाण आहे नुसतं कबूतर. हे ह्या पक्ष्यांची घरटी असो, एखाद्या झाडावर घरटी असावं आणि त्या झाडाला असं आग्नी लागा, दर 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 ते झाड पेटाव, असं पेटाव. आता मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? पूर्वेला. कशाचं पूर्व आणि कशाचं पश्चिम महाराज? जिकडं रस्ता दिसन, ज्ञानोबा म्हणतात ना, आगी लागलिया रुखी देखोनी सैरा पळती पक्षी. हे पा, झाडाला अग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडं रस्ता दिसन तिकडं पळतात, तसं अंतःकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम, क्रोध, लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन यदो पाप पुण्यांगा, म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. ठीक आहे, आता मला सांगा जन्म कशामुळे घ्यावा लागू लागला? पाप पुण्यामुळे. पण तुकोबाऱ्या म्हणले पाप आणि पुण्यच नाही, पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया, म्हणून काया मरणाच्या तावडीतून सुटली, जन्म मरण नाही. ठीक आहे, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण सांगितलं होतं वासना. जन्म घेणे लागे, माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणजे मरणाच्या वेळेला जर वासना उत्पन्न झाली का त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत? कारण तुकोबाऱ्या म्हणले आमच्या ठिकाणी वासनाच राहिली नाही. म्हणले तुका म्हणे आवगे आवरिले वासना, तुका म्हणे अवघे आवरिले वासना. वासना आता नारायणा दुसऱ्यापासोनी, दुसऱ्यापासोनी अवघी वासना आवरली. मग कुठं? आता नारायणा, म्हणजे संसारातली वासना काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोवेली वासना तुझ्या केले ब्रह्मज्ञान, पायी गोवेली वासना वासना वासना.
वासनाच राहिली नाही, वासनाच राहिली नाही. बरं, मनुष्य वासना किती संपाव? मी अनेक उदाहरण देत असतो. आपण आरती ओवाळतो बघा, आरती ओवाळतो देवाला, आणि आरती ओवाळत असताना कापराची डबी घेतली, कापुराची डबी घेतली, आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी, एक एक वडी, एक एक वडी कशाची? शिऱ्याची, कापराची एक एक वडी घेतली, आणि एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो, कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापूरच येतो का नाही? पण तुकोबाऱ्या म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे, म्हणले वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. वासना निमाले समूळ ज्याची, वासनाच राहिली नाही, वासना राहिली नाही. आता मला सांगा, जन्म कशामुळे गाव लागू लागला? दुकानदाराच्या उधाऱ्या देण्यामुळं, सॉरी वासनेमुळं. पण तुकोबाऱ्या म्हणले वासनाच राहिली नाही. वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया, म्हणून शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना, आणि जन्माचं अजून एक कारण सांगितलं होतं तिसरं, केले कर्म झाले. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो, मग ते भोगण्याकरता यावंच लागतंय. पण तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही यावं लागत. का नाही यावं लागत? कारण तुकोबाऱ्या म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबाऱ्या म्हणले तिन्ही राहिले नाही. कसे राहिले नाही? आता संचित कर्म आहे का, संचित हे ज्ञानानं नष्ट झालं, कारण ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा. म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झालं. किंवा 25 मध्ये श्लोक बघा, विद्येते हृदय ग्रंथे छेद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्मानी तस्मिन् दृष्टे परावरे. संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला. चला, दुसरं क्रियमान. क्रियमान म्हणजे चालू कर्म. तुकोबाऱ्या म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण, जननोय आवगा जनार्दन, ऐसे ऐकता नेवाते साधू जन. एका जनार्दने बाणले नेता कुणावो, झाली संध्या, झाली संध्या, झाली संध्या, संध्या 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 माझा. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. यत करोषेदस नासी यज्जीवसे ददास्यत यत तपस्यसि कौन्ते तत्करोष मदर्पणम. म्हणजे चालू कर्म ब्रह्मार्पण केलं. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मागुण ब्रह्मणाहुतम ब्रह्मत्यानं गंत्यम ब्रह्म कर्म समाधीना. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, संचित ज्ञानानं नष्ट झालं. राहिलं कोणतं? प्रारब्ध. मग तुकोबाऱ्या म्हणले ते सुद्धा राहिलं नाही. कस काय? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. जनार्दने भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश झाला. आता कर्मच राहिलं नाही. तिन्ही कर्म राहिले नाही. किंवा एक वचन आहे तुकोबाऱ्यांचं, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचेत नाही जाण. तिन्ही कर्म राहिले नाही. ठीक आहे, चला, जन्म कशामुळे घाव लागू लागला? कर्मामुळं. पण तुकोबाऱ्या म्हणले कर्मच नाही. कर्म नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही.
आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया, म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं ठीक आहे, शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही काय साधन केलं? काय केलं म्हणजे विचारे या निश्चये. आम्ही विचार केला आणि मरण संपवलं. विचार केला आणि मरण संपवलं. हो, विचार केला मरण संपवलं. आता विचार करून कसं मरण संपत आहे? मग विचार करून संपवलं. बरं असं नाही संपवलं, दोन्ही मार्गाने विचार केला. ज्ञान मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं, आणि भक्ती मार्गाने विचार केला आणि मरण संपवलं. बरं ठीक आहे, एक एक सांगा बरं. ज्ञान मार्गाने कसा विचार केला? ज्ञान मार्गाने हा विचार केला, आहे मी कोण, करावा हा विचार. मी कोण आहे हा ज्ञान मार्गाने विचार केला, आणि भक्ती मार्गाने सारासार विचार हा भक्ती मार्गाने केला. सार काय आणि आसार काय हा भक्ती मार्गाने विचार केला, आणि आहे मी कोण, मी कोण आहे हा ज्ञान मार्गाने विचार केला. बरं तुमच्या काय लक्षात आलं? थांबा म्हणले, महाराज म्हणले मी कोण आहे ज्ञान मार्गाने, म्हणजे मी कोण आहे, मी कुठून आलो, म्हणजे असा विचार केला. थांबा, मी अनेक वेळा सांगत असतो सुनील भाऊ, माणसाला मनुष्याला कुठं जायचंय हे माणसाला अगोदर कळावं. कुठं जायचंय अगोदर कळावं, आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं. बरं कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळावं. बरं सध्या कुठे हे बी नाही कळालं तर आपण कोण हे तरी कळावं. कुठं जायचंय अगोदर कळावं, कुठं जायचं हे नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळावं, कुठून आलो हे नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळावं, आणि सध्या कुठे हे तरी नाही कळालं तर आपण कोण हे तरी कळावं. आता याला उलट करतो. दादाश्री, आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असतं, आणि आपण कुठे हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं, आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठं जायचंय हे कळत असतं. आलासी कोठून या जायाचं कोण्या काय, घरदार नाही तो जे अवघी लटकेच माया, सावध होई बाबा काळ लागला मामा, सावध होई बाबू अकाळ लागला मापा. कुठं जायचंय माणसाला अगोदर कळव. थांबा, या संबंधानं चिंतन म्हणतो. गुरुजी, जगद्गुरु तुकोबाऱ्या घरात बसलेले, आणि घरासमोरून लोक वागायचे ना रस्त्यातून, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला माझ्या घरी नेऊन सोडा. बसलेले कुठे आहेत? घरात. आणि ते रस्त्यावर लोक वागायचे, त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा. एक जण म्हणला, महाराज घरातच बसलेले आहेत ना. आपल्या तुकोबाऱ्यांची तत्वज्ञानाची भाषा आहे. तुकोबाराय म्हणले या घराचा विषय नाही. मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती त्या घरी नेऊन सोडा. मग त्या साधकाच्या लक्षात आलं, महाराज कुठं जायचं म्हणाले. तो म्हणाला, महाराज का जाण्याची भाषा करायला, आला तर राहणं. महाराज म्हणले, राहून काय करू, मला इथं करमतच नाही. मग तो म्हणला, तुम्ही म्हणतात मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला इथं करमत नाही, मग इथं आलात कसं तुम्ही? महाराज म्हणले, सहज फिरत आलो. मग सहज फिरत आलात तर राहणं. तुकोबारा म्हणले, राहून काय करू, देश माझा नाही आणि वेश माझा. देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी, कोठे स्थिर राहिलो, पाय दान देई भगवंता. महाराज म्हणले, देश माझा नाही आणि वेश माझा नाही. हे पा, देश या शब्दाचा अर्थ आहे जागा, आणि वेश या शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबारा म्हणले, जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू. बरं महाराजांना विचारलं, थांबा जागेचं जाऊ द्या पण शरीर कसं का तुमचं नाही. बरं जागेत जाऊ द्या समजा, पण शरीर कसं का तुमचं नाही. दादा, महाराज म्हणले, शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू, या शरीराला. कारण महाराज म्हणले, या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे, म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कारण या शरीरावरती अनेकांचा मालकी हक्क आहे. बरं थांबा, कोणाचा आहे मार्ग सांगू, एक बोलू. या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू म्हणले, कोणाचा मालकी हक्क आहे. हे पा, आई मुलाच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे, पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे, भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो हा देह माझा आहे, वडील मुलाच्या संबंधानं म्हणतात हा देह माझा आहे. हे जाऊ द्या सुनील भाऊ, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग एवढ्या जणांचं जर याच्या मालकी हक्क असेल
तर माझ्या वाट्याला किती फ्लॉट आला 10 आणि तितक्यात राहा. म्हणून देश माझा नाही आणि वेश माझा नाही. बरं ठीक आहे, मग आलात कसं? महाराज म्हणजे सहज फिरत आलो. सहज नाही महाराज, संत महात्मेत येते उपकार असा. बरं ठीक आहे, सहज फिरत आलो म्हणतात. मग आलात तर राहणार तो को बरं. महाराज म्हणजे राहून काय करू? माझं कोणी ऐकतच नाही. करू सत्ता, माझं कोणी ऐकतच नाही. महाराजांनी विचारलं कोण ऐकत नाही? घरचे ऐकत नाहीत का, बाहेरचे ऐकत नाहीत का, गावातले ऐकत नाहीत? महाराज म्हणले गावातल्याचा आणि घरच्यांचा विषयच नाही. मग ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाहीत. पाय डोळा म्हणता माझी ती काय मोकलिलो. इंद्रियच ऐकत नाहीत तर बाकीच्यांचं काय म्हणले? म्हणून करू सत्ता कवनावरी. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो. हा माझ्यासाठी परदेशी. इंद्रियच ऐकत नाही तर बाकीच्यांचं काय? बरं ऐकतच नाहीत ना. बघा ना तुम्ही, जीवा रसाकडे ओढी ना भागवतात ओवीत, अशा गोडीत प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्राशना लागे तोडी, नासी रत्ती सुखाची गोडी ते चरफडी रमावया. त्वचा पायी मृदूपण, ओदरवांचे पूर्ण अन्न, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलाप, घ्राण उद्यत परिमळा, रूप पावया डोळा, हस्तवांची ती खेळा, नाना लीला स्वभावी, पाय वांची ती गती, ऐशी इंद्री ओढा उडी ती, नाना जीवी गियपती बहुता सवती तोडी ती. बघा, प्रत्येक इंद्रियाची धाव आपापल्या पद्धतीने. जीवा रसाकडे ओढी म्हणजे तिकडून जर वास आला समजा आता फोडणीचा, लगेच सगळे म्हणतात इतका टाइम असतं का कीर्तन कुठं म्हणतात ना का. जीवा रसाकडे ओढी, जिभेला रस विषय आवडतो, कानाला मधुर ध्वनी आला. म्हणून तर शेवट शब्द वापरला बहुता सवती तोडी ती शब्द घेतला. सवती म्हणजे हे पूर्वीच्या काळातलं उदाहरण आहे. जसा एक पुरुष असा त्याला अनेक पत्नी असा, मग त्याची जशी होणारी फजिती तसं इंद्रियामुळं जीवाची होणारी फजिती, म्हणून सवती शब्द घेतलेला आहे. आता सवती शब्द घेता येणार नाही का? एकच भेटा ना तो. मला मुद्दा मांडायचा आहे. विषय समोर आला की इंद्रिय जीवाचा ऐकत नाही, जीवाला बरोबर विषय करण्यात आला. ते मी अनेक उदाहरण देत असतो. ते झाडाला आंबा होता पिकलेला, हे विषय कशी गमतीची पा. ते झाडाला आंबा होता पिकलेला, पाहिला कोणी डोळ्याने. बरं, ज्यानं पाहिलं त्याला जाता येतं का? कोण गेलं? पाय. बरं, जे गेले त्याला तोडता येतो का? तोडला कोणी? हाताने. म्हणजे ज्यानं पाहिलं त्याला जाता येत नाही आणि जे गेले त्याला तोडता येत नाही. बरं, ज्यानं तोडा त्याला खाता येत नाही, खाल्ला कोणी? मग चुलत्याने, तोंडाने. नाही, मग ते आमच्या त्यांचे ते बांध आहे का त्याच्या आंब्याचं झाड, आणि एक वर्ष त्यांच्याकडे असते, एक वर्ष आमच्याकडे असतं. आता या वर्षी त्यांच्याकडे होतं म्हणून ते त्यांनी जे खरं ते बोलतो, आपण जे पाठ करून ते बोलत असतो. म्हणजे बरोबर कसं हो, म्हणजे खाल्ला कोणी? तोंडाने. म्हणजे ज्यानं पाहिलं तर जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्यानं तोडा त्याला खाता येत. खाल्ला कोण? तोंड. बरं, तोंडाने आंबा खाऊ द्या. तोंडाला ते आंबा कुठं तोंडात ठेवता आला? आंबा कुठे गेला? पोटात. आंबा जेव्हा पोटात गेला का, तो आंबा तोडतानाच पाहिलं होतं मालकानं बंगल्याहून. पण मालक आंबा तोडूस तर खाऊस तर काहीच म्हणला नाही. आंबा खाल्ल्या तिकून काठी घेऊन आला. काठी घेऊन आला आणि पाठीत आणली. दडेल दिशी पाठीत काठी बसली की पाठ लागली बोलायला. पाठ म्हणली माझी काय चुकी आहे? बरोबर आहे पाठीचा. पाठ म्हणली ज्यांना पाहिलं त्याला जाता येत नाही, जे गेले त्याला तोडता येत नाही, ज्यांना तोडा त्याला खाता येत नाही, खाला त्याला तोंडात ठेवतात नाही. आंबा गेला पोटात आणि टप्पू मला का. पण दादाश्री जेव्हा पाठीत टप्पू बसले तेव्हा पाणी कुठून आलं? डोळ्यातून. का? ह्यात कडून पाहिलं होतं, हेनच पाहिलं होतं. म्हणतो मला मुद्दा मांडायचा. विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत. कोणाची मानतात? इंद्रियाची सत्ता मानतात. म्हणजे विषय समोर ऐकत नाहीत, जीवाला बरोबर विषय करण्यात. म्हणून तू कोबराय म्हणले पाय डोळा म्हणता माझी ती काय मोकलिलो. म्हणून परदेशी नाही कोणी, अंध पांगोळ झालो, म्हणून मला माझ्या घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे. तो साधक म्हणाला महाराज तुम्ही म्हणलात ना देश माझा नाही, वेश माझा नाही, सहज फिरत आलो, मला इथं करमत नाही, हा माझ्यासाठी परदेश आहे, मला माझ्या घरी नेऊन घाला. बरं ठीक आहे चला. तू कोबारे तुम्ही घरातच बसलेला आहेत ना, तुम्ही म्हणतात ना मला माझ्या घरी नेऊन घाला, ठीक आहे चला, तुम्हाला तुमच्या घरी नेऊन घालतो. पण आता मला सांगा म्हणले, ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा. पाहतो आणि नेऊन घालतो. आता बरोबर आहे, त्यानं तरी कुठे नेऊन घालायचं, घरातच बसलेले आहेत ना. बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय
त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोणी दिसेल सांगा, पाहतो आणि नेऊन घालतो. आपल्या तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे दादा. तुकोबारा म्हणले ज्या घरी मला जायचंय, ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही. ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही. मग नेमकं घर तरी कुठे तुकोबार आहे तुमचं? महाराज म्हणले सांगू, निरंजनी आम्ही घर. निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपाता, ब्रह्म स्वरूपाता. वेदांत म्हणजे आद्वैत स्थिती सांगितली जाते, ती आद्वैत स्थिती किंवा शिव स्वरूपात हे जीवाचं खरं घर आहे. म्हणून महाराज म्हणले मला तिथं जायचंय, तिथं जायचंय. बरं ठीक आहे. मग महाराज मग मी शब्दाचा काय विचार केला तुम्ही? ते शब्द सोडू नका, तो मी शब्दाचा विचार सांगा. बरं कसं संपलं? महाराज म्हणले मग मी शब्दाचा विचार केला, मला कुठं जायचंय? निरंजनी मी बांधलेले घर. मी शब्दाचा काय विचार केला? मी शब्दात हा विचार केला, मी तुकाराम नाही, मी वासुदेव तत्वात, मी वासुदेव तत्वात. बरं कशावरून? कोळो येईल विचार. बरं पुरावा सबूत आहे ठाऊ कसा बागिया सण. अजून कोणाला नाही दो जानेक मागवता गा. मी वासुदेव तत्वाचा विचार केला आणि मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय. ज्ञान मार्गानं आणि भक्ती मार्गानं सारासार विचार, सारखा ना सारखा विचार केला. आमच्या लक्षात आलं फलकट तो संसार आणि येते सार भगवंत विचार केला आणि ते नाम आम्ही कंठात धरलं आणि मरण संपवलं. म्हणून विचारे या निश्चय. म्हणून मरणाचं शरीर सुटलं. एवढंच नाही, आता मरणाच्या तावडीतून शरीर सुटल्याच्या नंतर बाकीचे चिंता या गोष्टी राहिल्यात नाही. अभंगाचं दुसरं चरण. सोनिया गेली खाटी नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे. आता खंती म्हणजे चिंता नासोनिया गेली. आता चिंतराने सहज स्थिती भोगाची म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. मूळच्या सहज स्थिती भोगाची म्हणजे आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी खंडेराव दत्तात्रय शिंदे अण्णाने विचारला, अण्णा प्रवास सहज स्थिती भोगाची म्हणजे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. मूळच्या स्वरूपाला, मूळचं स्वरूप म्हणजे निरंजनी आम्ही बांधलेले घर. ज्ञान मार्गानं आणि भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी. आम्ही आता पंढरपूरला निघून आलोत म्हणले. म्हणजे इथलं सिन्नरचं आमचं नातं गोतं तुटलं म्हणले. आता माहेरला निघून आलो.
सहज स्थिती भोगाचे. म्हणजे तुम्ही आम्ही राहतो ते सासरी, आपण राहतो ते सासरी. असं बरं असं नाही ज्यांचे लग्न झाले त्याला सासरी असं असतं का? असं का नाही बरं. ज्यांच्या नाही झाले त्याला सासरी. म्हणजे शरीरी सासरवाडी, शरीरी सासरवाडी. आता सासरा सासू नंदन दीर याच्यातच सगळे. याच्यात अहंकार हा सासरा आहे. जे अहंकार तनुशी वालभ पडले अहंकार सासऱ्या शरीरात. आणि सासू कल्पनेची सासूचा बहुताची जाचू द्वैत बाबा सांडोनिया ब्रह्मपदी नाचू ब्रह्मपदी नाचू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. या शरीरात कल्पनारूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा. अण्णाने विचारला अण्णा प्रवास? ते म्हणले इथलचं नातं गोतं सुटलं, आता माहेरला निघून आलं. अजून एक माहेराचा विषय ना. बरं सासर म्हणल्या माणसाला त्रास असतो बघा, त्रासच असतो ना ते ना. त्या ठिकाणी माझं मुक्तबा म्हणतात बघा, संत मुक्तबा म्हणतात. त्यांनी तो 2-3 सासरे सांगितले. माझ्या मुळचे 3 सासरे 2 वाईट आहेत खरे. एक आहे गरीब बिचारा मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग माहेरा जाते ग माहेरा. 3 सासरे सांगितले. आणि धीर या धीरात या शरीरात 6 धीर आहे. माझ्या मुळचे 6 धीर काय सांगू त्यांचा तो विचार. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजे ते मजला ग बाई बाई जाते ग माहेरा जाते ग माहेरा. या शरीरात 4 नंद आहेत. 4-5 नंद आहेत. आशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या 4 जणीने. वासना नंद मोठे चावटीने करीते गालाला ग बाई बाई जाते ग माहेरा जाते ग माहेरा. बरं सासू कोणी या शरीरात? सासू तर मोठी सांगितली, लय जाड सांगितली. माया सासू मोठे धांगडी तिला आहे लय प्रपंचाची गोडी. येता जाता मारते थापडी धरते गालाच्या गालाला ग बाई बाई. आम्ही आता माहेरला निघून आलो. अण्णांना विचारला अण्णा प्रवास? अण्णांचा प्रथम पुण्यस्मरण आहे. गुरुजी अचानक प्रवास संपला. अण्णा म्हणले मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो, म्हणजे माहेरला निघून आलो. चला माहेर पाहून थांबू आपण. माहेर पाहू आणि थांबू. माहेर पंढरपूर. आपोल्या माहेरा जाईन मी आता त्या माहेरा जाईन
बरं अण्णाने चला अण्णा तुम्ही ज्या माहेराला ते माहेर कोणाचं आहे ते म्हणले सांगू माहेर संताच्या माहेरला निघून आलो. बरं माहेरला नाव नाही का म्हणले आहे ना. काय नाव आहे बरवे पंढरपूरला निघून आलो म्हणले. पंढरपूरला निघून आलो. बरं ठीक आहे. अण्णाने विचारलं अण्णा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात ते म्हणले आता सकळे गोत माझे पंढरीचे जा शिन्नरचं मग नातं गोत तुटलं म्हणले. आता माहेरात निघून आलो. माहेरात कोण आहेत आई सगळे आता माहेरातच आहेत. बरं आई वडील पाहून लगेच थांबू. माहेर पाहून एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर आम्ही आता माहेरला निघून आलो. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे कैलासवासी खंडेराव दत्तात्रय शिंदे अण्णा म्हणायचे सगळे. दीपक भाऊनी सांगितलं. अण्णाने विचारलं अण्णा प्रवास ते म्हणले आता सासर सोडलं माहेरला निघून आलो म्हणजे माहेरला निघून आलो. अण्णाला विचारलं अण्णा माहेर ते म्हणले आता माहेर पंढरपूर झालं म्हणजे. कुठे म्हणलं विचारलं अण्णा माहेर विवरेच्या आहे विवरेच्या. पण अण्णाने विचारलं अण्णा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात ते म्हणले आहेत ना. आता इथलचं नातं गोत राहिलं नाही. आई वडील म्हणले आता पंढरपुरातच आहेत. पंढरपुरात कोण आई वडील आहेत ते म्हणले सांगू लय मोठे म्हणले आमचे आई वडील खूप मोठे म्हणजे. आणि अण्णाने चला अण्णा तसं नका सांगू त्यांचं नाव सांगा आम्हाला तुमच्या आई वडिलांचं म्हणले सांगू बाप माझी विठ्ठल पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणजे आणि रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणजे. पण अण्णाला विचारलं अण्णा तुम्हाला बहीण नाही का. पांडुरंग परमात्मा वडीलच कळालं आई रुक्मिणी माता आहे पण तुम्हाला बहीण नाही. आता जरी अण्णाची सख्खी बहीण आधी आली असेल त्यांच्या पुण्यस्मरणाला तर अण्णा म्हणले तिचं माझं नातं हे देहाच होतं म्हणले. देहाच दिनो दादा आता म्हणले देहाचं नातं संपलं म्हणले. आता थोड्या दिवस आता रक्षाबंधन आले बघा. इथून पुढची दिवाळी आणि इथून पुढचं रक्षाबंधन आता पंढरपुरात आहे म्हणजे. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आता बहीण म्हणले इथलचे राहिले ना आता पंढरपुरात आहे म्हणले बहीण. पण अण्णाने विचारलं पंढरपुरात कोण बहीण आहे तुम्हाला ते म्हणले पंढरपुरात आपल्यासारख्यानं स्नान करावं आणि आपले पाप धुवून जावा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं म्हणजे. पण कोण बहिणी अण्णा तुमची तसं नका सांगू आम्हाला नाव सांगा बहिणीचं म्हणजे आमच्या लक्षात. ते म्हणले सांगू नाव माझी बहीण चंद्रभागा कनिता से पाप भंगा कनिता से पाप भंगा माझे माहेर आई भी बरी जाती बहीण चंद्रभागा झाली म्हणजे बघा. वडील पांडुरंग परमात्मा आई
रुक्मिणी माता आणि बहीण चंद्रभागा. पण अण्णांना पुन्हा एकदा विचारलं जाऊ, अण्णा 1 वर्ष झालं तुम्ही आमच्यातून निघून गेला, तुम्हाला भाऊ नाही का? आता सक्का भाऊ आहे का नाही आता मला काय माहिती नाही, पण म्हणले इथं जरी भाऊ नसला ना तर तिथं आहे म्हणे. आता पंढरपुरात भाऊ आहे म्हणे मला. कोण भाऊ आहे? गुरुजी, निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावं एवढं सामर्थ्य आमच्या भावाचे म्हणे. अन्न पंढरपुरात कोण भाऊ आहे? मोठा भाऊ आहे म्हणले आमचा. अहो मोठा पण अन्न नाव तर सांगा ना, म्हणजे आमच्या लक्षात येईल. सांगू? पुंडलिका भाऊ झाला म्हणले, चंद्रभागा बहीण झाली, रुक्मिणी माता आई आणि पांडुरंग परमात्मा वडील. म्हणून विठ्ठल बाप माय चुलता. आता सगळं पंढरपूरला गणगोत. पण भगवंताकडे आज प्रार्थना आहे, देवा अण्णांच्या मुलांनी दीपक भाऊ आणि वैभव भाऊ, अण्णांची मुलगी कोमल रोशन चव्हाण, अण्णांच्या मुलांनी आज अण्णांचा ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवलाय ना. देवा आज एक प्रार्थना आहे, काय दीपक भाऊने आणि वैभव दादाने कीर्तनाचा सोहळा ठेवलाय ना. आज देवाकडे प्रार्थना आहे, देवा या ज्ञानदानाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हावं आणि अण्णाला तुमच्या चरणाजवळ द्यावा. उत्तमाची गती तो एक पावे. अण्णाने विचारलं, अण्णा इतकं लवकर का जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही? ते म्हणले काय करावं, तो का म्हणे माझं धाडीले निरोपा 1 किंवा येते मायरेची आठवण 2. म्हणून एका जनार्दनी शरण शरण हरि